नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. मी अभिषेक नवले AK सातारकर स्वागत करतो तुमच्या सर्वांचं. तर आज वातावरण खूप चांगलं आहे, सो आय जस्ट थॉट की जरा बाहेर पडावं. मी पाठीमागच्या ब्लॉग्समध्ये पण बोललेलो आहे की एव्हरी पर्सन हॅज दॅट प्लेस की जेव्हा लो फील करत असतो किंवा काही प्रॉब्लेम्स असतात, तिथे जाऊन बसल्यावरती सगळं शांत होतं, मन शांत होतं, डोकं शांत होतं. जे कॉम्प्लिकेट झालेल्या असतात, ज्या गोष्टी विचार जे कॉम्प्लिकेट झालेले असतात त्या गोष्टी क्लिअर होतात. सो आय हॅव ऑल्सो द सेम प्लेस. आय हॅव फ्यू प्लेसेस बट दिस वन इज नियर बाय माय हाऊस. सो आय थॉट की जाऊन येऊ. आणि तिथून जो व्ह्यू दिसतो ना तो खूप भारी आहे. जसं सातारा दिसतो वरून, घाटातून वरून सातारा दिसतो, तसंच तिथं गेल्यावरती पूर्ण तारळी दिसतं. तर ते तिथं गेल्यावरती मी ऑब्व्हियसली तुम्हाला दाखवेनच. तर व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल तर लाईक करा, प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बघत राहा पुढे व्हिडिओ. तर जर त्या ठिकाणी जायचं असेल तर कसं जायचं, बाहेरच्या लोकांना समजणार नाही, जे तारळ्यामध्ये राहतात, जे आजूबाजूला राहतात तारळ्याच्या, त्या लोकांना समजेल. तारळ्यातून कोंजावडे आणि कोंजावड्यातून वरती, कोंजावड्यातून पुढे गेलं गावातून थोडंसं की एक राईट साईडला टर्न जातो त्या प्लेसला. बेंदवाडीचं घाट असं बोललं जातं. तर बेंदवाडी एकदम टॉपला आहे, त्या डोंगराच्या टॉपला आहे बेंदवाडी. बट बेंदवाडीचं सीन असं आहे की खूप म्हणजे बस वगैरे जात नाही वरती. बस हप्त्यातून एकदाच जाते आणि सॅटर्डेला जेव्हा बाजार असतो वीकली, तेव्हा लोक खाली येतात बाजारासाठी. सो रस्ता पण खूप म्हणजे असा रस्ता चांगला आहे बट थोडा असा कंजेस्टेड आहे आणि पूर्ण घाट सेक्शन आहे. सो खूप म्हणजे भारी आहे. गाडीमध्ये रिफ्युलिंग करायचं होतं मला, सो मी आपल्याच पेट्रोल पंपावरती थांबलो होतो, रिफ्युलिंग केलं आहे आणि आता चाललो आहे. ही गाडी आय थिंक सो तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये कधी बघितली नाही आहे, जेवढं मला आठवतं आहे नाही बघितलेली, नाही मी दाखवलेलीच नाही आहे. सो जसं की इफ यू नो यू नो, म्हणजे जे जवळचे आहेत त्यांना माहिती आहे गाड्यांचं खूप वेड आहे मला. बट कॅटेगरीज सुपर कार्स, SUVs, ते पण वन अँड ओनली फॉर्च्युनर, आणि ज्या जुन्या गाड्या आहेत, जुन्या इट मीन्स छोट्या कॉम्पॅक्ट गाड्या, जशी की आता ही आहे, ही झेन आहे. तर ज्यांना माहिती आहे त्यांनाच माहिती आहे की झेनची पॉप्युलॅरिटी काय आहे आणि झेन काय आहे. आणि त्यात पण झेनमध्ये पण आय थिंक तीन मॉडेल येतात. एक एस्टिलो बकवास आहे एकदम, म्हणजे एकदम ची नाही, मला आवडतच नाही, ची. दुसरी पहिली झेन यायची, ती म्हणजे खूप अशी रॉ होती. पॉवर स्टेअरिंग नाही येत त्याच्यामध्ये, पॉवर विंडोज वगैरे येत नाहीत. त्याच्यानंतरची जी त्यांनी झेन काढली ती टाईप 1 होती आणि दिस वन इज टाईप 2. ह्याच्यामध्ये तुम्हाला 5 गिअर भेटतात. 5 गिअर म्हणजे रिव्हर्स सोडू ना, 5 गिअर्स भेटतात, एक रिव्हर्स. आणि त्याच्यानंतर तुम्हाला अजून काय भेटतं, पॉवर स्टेअरिंग भेटतं आणि पुढच्या 2 पॉवर विंडो भेटतात. सो अजून काय हवं आहे तुम्हाला. 2006ची गाडी, ठीक आहे, 2006ची गाडी, फर्स्ट ओनर, 2027 पर्यंत व्हॅलिड असलेली, त्याच्यानंतर ही रिपासिंग करू शकतो. पॉवर स्टेअरिंग विथ फ्रंट पॉवर विंडो विथ 5 स्पीड गिअरबॉक्स. काय आहे अजून तुम्हाला, व्हॉट एल्स डू यू वॉन्ट. असे छोटे टर्न्स आहेत बाई, त्यामुळं गाड्या वगैरे समोरून आल्या की एकदम असं हे होतं. सो दिस इज द प्लेस. खूप जवळ आहे माझ्या घरापासून एक 4 ते 5 किलोमीटर आहे. हे पठार आहे छोटंसं,
आणि मी इथून वर जाणार आहे, कारण वरून जो व्ह्यू दिसतो ना तो इथून नाही दिसत. इकडे बघा व्ह्यू, तुम्हाला दिसणार नाही एवढा प्रॉपर. फायनली वी आर रिच्ड. खूप भारी प्लेस आहे, खूप म्हणजे अमेझिंग प्लेस आहे. तुम्हाला गाडी दाखवतो आधी माझी. छोटूशी आहे, एकदम छोटूशी गाडीपेटी बोलू शकता तुम्ही तिला. कशी आहे बाई. तिला मी आता मॅकवेल्स वगैरे टाकले ते ठीक आहे, गुड इनफ. सो व्ह्यू एन्जॉय करा. जर तुम्हाला दिसत असेल तर इथं 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 बरोबर इथं खाली इथं हा जो एरिया आहे ना, हा हे काटेवाडी आहे आणि पुढं इथं हे पूर्ण तारळे आहे, असं गोल पूर्ण. काय व्ह्यू आहे भाई. क्लाउड्स, हवा आणि शांतता. सो जेव्हा पण असं मला फील होतं की यार खूप बोर झालं आहे, आता चला कुठेतरी जाऊ, तर मी इथं येतो. खूप भारी जागा आहे, पूर्ण व्ह्यू दिसतो सगळं. चारी बाजूला डोंगर आहेत. हे बघा, इकडे डोंगर आहे, समोर डोंगर, समोर डोंगर, इकडे पण डोंगरच डोंगर आहेत आणि मध्ये छोटी 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 गाव आहेत. सो भारी आहे भाई. गाडीत बसतो भाई, हवा खूपच लागते. तर बोलायला आज काय माझ्याकडे असं खास नाही आहे. खूप छोटा व्लॉग असणार आहे हा. 10 मिनिटाच्या पण आतमध्येच उरकणार आहे मी हा व्लॉग. आणि जास्त लेंदी व्लॉग झाल्यावरती लोक बघत पण नाहीत, बोर होतात. सो खूप छोटा व्लॉग असणार आहे. प्रत्येकाच्या लाईफमध्ये असं एक ठिकाण असतं, खूप वेळा बोललोय, आजही बोलतोय, की जिथे गेल्यावरती प्रश्न सुटतात सगळे मनातले. तर हे माझ्यासाठी आत्ता रिसेंटली ॲड झालं आहे हे प्लेस. चिल करण्यासाठी, शांत बसण्यासाठी मी इथं येतो. खूप भारी वाटतंय, खूप भारी. कंटिन्यू हवा. पाऊस पण खूप असतो इकडे, बट आज पाऊस नाही आहे म्हणून म्हणलं, थोडा विचार केला की चला आज छोटासा एक व्लॉग शूट करून टाकूयात. कारण मी जिथे राहतो, मी तिथल्याच गोष्टी जर लोकांना नाही दाखवल्या तर मग काही पॉईंट नाही आहे. एवढं चांगला, एवढा भारी व्ह्यू असून आजूबाजूला काहीच पॉईंट नाही आहे. असो. सो आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच होतं. इथपर्यंत ब्लॉग बघितला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बघत राहा आपला चॅनल. आणि वी नीड टू ग्रो. कोण असतील तुमचे घरातले असतील किंवा एव्हरीवन युजेस यूट्यूब, सो प्लीज सबस्क्राईब करा त्यांच्या मोबाईल्सवरून वगैरे, डिव्हायसेस असतील त्याच्यावरून. आणि बघत राहा सातारकर आब्या. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.